सार्थ एकनाथी भागवत अध्याय 12 भाग 3 एक होतात. अशा प्रकारे त्या सर्व वाचा तेथे मोठ्या दिमाखाने घुमावयास लागतात. त्यांच्या त्या झणकाऱ्याच्या मागोमाग लागलीच तोंडातून वाणी प्रकट होते. ती तारुण्याने मोठी उन्मत झालेली असते व त्यामुळे ती स्वरांची आणि वर्णाची भलभलती बडबड सुरू करते. आज्ञाचक्र हे भुवयांमध्ये असून ते यांच्यापासून निराळे आहे. तेथे वाणीला आता येत नाही. योग्यांचे हंसलक्षण तेच. ही अनुक्रमाने 6 चक्रे आहेत ते लक्षात ठेव. 4 मातृका, 28 वर्ण व 16 संपूर्ण स्वर हे सर्व प्राप्त झाले म्हणजे तेच योग्यांचे हंसप्राप्तीचे लक्षण होय. आता कोणत्या चक्रात कोणते वर्ण उत्पन्न होतात, मातृकांचे स्थान कोणते, सर्व स्वर कुठे उत्पन्न होतात तेही लक्षण ऐक. आधार चक्रामध्ये 4 पाकळ्यांची आकृती असते आणि त्या आकृतीमध्ये 4 मात्रा राहिलेल्या असतात. व, श, श आणि स या अक्षरांना शास्त्रज्ञ लोकांनी मात्रा असे म्हटले आहे. जेथे स्वाधिष्ठान हे 6 पाकळ्यांचे चक्र आहे तेथे 6 वर्ण स्थापन केलेले आहेत. ब कारापासून तो ल कारापर्यंत हे जे 6 वर्ण आहेत ते त्या ठिकाणी असतात असे निश्चित समज. मणिपूर चक्राला 10 पाकळ्या आहेत. तेथे 10 वर्ण स्थापन केलेले आहेत. ड कारापासून फ कारापर्यंत अनाहत चक्र 12 पाकळ्यांचे आहे. तेथे क कारापासून ठ कारापर्यंत 12 वर्ण ठेवलेले आहेत. ते त्या चक्रामध्ये शोभत असतात. विशुद्ध चक्र 16 पाकळ्यांचे असून त्याच्यात अ, इ, उ, ऋ, ऋ वगैरे एकंदरीत 16 स्वर आहेत. कंठस्थानामध्ये या सर्व स्वरांचा समुदाय जमलेला असतो. वेदांमध्ये त्यांचे अगाध सामर्थ्य दिसून येते. आज्ञाचक्र मात्र अतिशय अवघड आहे. तेथे काकीमुख या नावाचे असलेले दार उघडतच नाही. तेथे प्राणांची लटपट काही चालत नाही. तेथील मार्ग अतिशय बिकट असल्यामुळे तो त्यांना सापडत नाही. ते आज्ञाचक्र 2 पाकळ्यांचे असून शुद्ध हंसाचे मंदिर होय. तेथे पोचावयाला अत्यंत थोर असे योग सामर्थ्य लागते. या स्थानी पोचण्यासाठी योगी नाना प्रकारचे हठयोग आचरण करतात व त्यांनी कितीही संकटे सोसून योगाभ्यास केला असता अखेरीला तेही तेथे पोचत नाही. माझे हे स्थान प्राप्त होण्याला अत्यंत गूढ असे एक अनुष्ठान आहे. सोहम हंसाचे साधन जो सावधानपणे साध्य करील तोच या स्थळी पोहोचेल. प्राणायामाचा निरोध व त्याग करून सोहम हंसाचे स्मरण करून सावधगिरीने जो हे अनुष्ठान साध्य करील तोच हे स्थान प्राप्त करून घेईल. त्यालाच वायूचा निरोध होतो आणि तोच आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करतो. इतकेच नव्हे तर तो तेथूनही पुढे अचूक निर्णयात्मक मार्ग शोधून काढतो. तेथे रिद्धी-सिद्धींचे समुदाय अनेक सुख समृद्धींची फळे त्याला प्राप्त करून देतात. पण तो त्या सर्वांना बाजूला ढकलून आपल्याच पवित्र मार्गाने पुढे चालू लागतो. रिद्धी-सिद्धींना जो भुलला किंवा मी सिद्ध असा ज्याला अभिमान उत्पन्न झाला तो त्या आज्ञाचक्रापासून च्युत झाला व तो केलेल्या सर्व श्रमांना मुकला असे समजावे. परंतु ज्याच्या अंगी परिपूर्ण वैराग्य असते तो सिद्धींना काहीही भुलत नाही. सुखोपभोग व मानमान्यता यावर लाथा मारून माझ्या प्राप्तीसाठी आपल्या मार्गाचे पुढे चालू लागतो. त्यानंतर औठपीठ व मोल्हाट ओलांडून भ्रमरगुंफेच्या कचाट्यातून पार पडून सहस्र दलकमलाचे प्रवाह शोषण करून ते धैर्यशाली पुरुष मत्स्य स्वरूप होतात. आज्ञाचक्राची स्थिती सांगत असता पुढे योगमार्ग सांगण्याची गोडी लागली म्हणून मागची कथा सांगावयाची विसरलो. याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. आपण म्हणाल की मासा प्रवाहाबरोबर वाहू लागला म्हणजे तो जसा सहसा मागे फिरत त्याचप्रमाणे ग्रंथ निरूपण करण्यामध्ये तूही पुढे चल. व्यर्थ बडबड का करतोस? मुले चुकली म्हणजे त्याला आई ज्याप्रमाणे शिकवण देते त्याप्रमाणे आपले हे भाषण मला माझ्या कल्याणाचेच द्योतक झाले आहे. चक्राचे निरूपण करताना मनही योगाकडे वळले आणि त्यामुळे मागचे निरूपण विसरून शेवटी दूर निघून गेले. हे ऐकून श्रोते हसले आणि म्हणाले, तू काही या ग्रंथाचा कर्ता नव्हेस हे आम्हाला कळून चुकले आहे. म्हणून त्याचे निराकरण करण्याकरता विशेष प्रतिपादन करू नको. कोट्यावधी ग्रंथ चाळले तरी योगज्ञानाची गोडी कळत नाही. ती तू आपल्याच आवडीने स्पष्ट करून दाखविलीस. जे
भगवत समजावयास कठीण होते ते कृष्णाने तुझ्याच मुखाने या यथार्थ रीतीने अर्थ स्पष्ट करून सांगितले ते खरोखर आम्हाला पसंत पडले आहे. हा 12वा अध्याय अतिशय गहन आहे. हे देवाधिदेवच बोलला आहे, पण त्यातील अर्थही तू स्पष्ट करून सांगितलास पहा. अशा प्रकारे संतांनी आदरभाव दाखवून अभय दिले. ते पाहून एका जनार्दनालाही अत्यंत हर्ष होऊन त्याने संतांना नमस्कार घातला. वैखरी, मात्रा, स्वर आणि वर्ण या पदांचे व्याख्यान झाले. तेच श्रीकृष्ण दृष्टांत देऊन उद्धवाला सांगतो. जीवाचे आणि शिवांचे जे सूक्ष्म मूळ असते तोच आदिपुरुष वाणीच्या द्वाराने स्थूलकारास येतो याच अर्थाने अत्यंत सरळ विवेचन करून स्पष्टपणे सांगतो. आकाशामध्ये उष्णता ही अदृश्य रूपाने असते, कारण अग्नी हा सर्वत्र व्यापकपणाने असतो. तोच अरणीचे मंथन केले असता त्या मंथनामध्ये अत्यंत सूक्ष्म रूपाने प्रकट होतो. अग्नीचा वायू हा जिवलग मित्रच आहे, म्हणून अग्नीवर बारीक कापूस घालून फुंकले असता तो चांगला लखलखीत दिसू लागतो आणि त्याच्या नाजूक व कोमल ज्वाळा पसरू लागतात. अशा प्रकारे अग्नीला मध्यम स्थिती प्राप्त झाली की नंतर हवनद्रव्याने होम करू लागले असता त्या हवनाचे तो भयंकर भडकतो व त्याच्या ज्वाळा आकाशाला जाऊन भिडलीच एवढा मोठा वाढतो. त्याप्रमाणे सूक्ष्मनाद शिवाच्या संसर्गाने, प्राणाच्या संगतीने आणि षटचक्रादी संस्काराच्या योगाने वाणीच्या रूपाने बाहेर पडतो. मरा हा शब्द ऐकला असता ती वाणी सर्वस्वी अमंगल अशी वाटते, पण तीच अक्षरे उलटी केली असता राम ह्या नावाने पवित्र झालेली वाचा समाधान करते. चांगला किंवा वाईट कसाही उच्चार केला असता वर्ण काही नाहीसे होत नाही, ते कायमच असतात. म्हणूनच वर्णांना अक्षर असे म्हणतात. याप्रमाणे ती वाणी पवित्र होत असते. जशी वाणी वर्णोच्चारांनी स्पष्टपणे प्रकट होते, त्याचप्रमाणे इतर इंद्रियांचीही प्रकृती आहे. ती त्या इंद्रियांची स्थिती देखील श्रीकृष्ण उद्धवाला संक्षेपाने सांगतो. वाणी प्रकट होण्याचा जसा प्रकार आहे त्याप्रमाणे कर्मे हा इंद्रियांची प्रवृत्ती प्रकट होण्याचा प्रकार आहे. चरणामध्ये गती आणि हातांची ग्रहणशक्ती ही प्रकटपणे दिसतात. विसर्ग हा गुदद्वाराचा गुण आणि आत्यंतिक सुखोपभोग हा लिंगाचा गुण हे प्रकट होतात. कर्मेंद्रियामध्ये 5वी जी वाणी आहे तिचे विस्तारपूर्वक वर्णन मागे सांगितले आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिये होत असे समज. दृष्टी ही देखणेपणाने व्यक्त होते. जिव्हा ही रस कसे चाखावयाचे ते जाणते आणि कानाला ऐकण्याच्या गुणामुळे अधिकार मिळाला आहे. शीत, उष्ण आणि मऊ, कठीण हे ज्ञान त्वचा ह्या इंद्रियामुळे व्यक्त होते. सुगंध किंवा दुर्गंध यांचे ज्ञान होण्याच्या कामी नाक हे चतुर असते. मनाचे संकल्प किंवा विकल्प तसेच निश्चय हे बुद्धीचे कर्म होय. चिंतन हे चिंताचे कर्म होय आणि मी पण हे अहंकाराचे कर्म होय. रजतमसत्वांचे विकार हे तर मूळ मायेचे विकार आहेत. त्या तिहींचेही विवरण मी आता खरोखर संक्षेपाने सांगेल, ऐक. आदिदेव, आदिभूत आणि ज्याला अध्यात्म असे म्हणतात त्या ठिकाणी जो प्रपंच वाढला ते ईश्वराचे दृश्य स्वरूप होय, हे लक्षात ठेव. ईश्वर हा आपल्या स्वतःच जगाचे मूळ कारण आहे. त्या कारणाहून भिन्न असे कार्य मुळीच होत नाही. समजा की एखादे वेळी तूप थिजून त्याची पुतळी झाली तर ती तुपाहून निराळी अशी प्रत्यक्ष कधीच दृष्टीस पडत नाही. किंवा लाकडाचा घोडा केला आणि त्याची अंगलट उभे राहण्याचे ऐट वगैरे प्रकारांनी तो अत्यंत शोभिवंत दिसला तर त्याने लाकूडपणा सोडलेला नसतो. तो सर्वांगाने लाकडामुळेच शोभत असतो. त्याचे अवयव निरनिराळे पाहिले असता खूर, खांदे हे सर्व लाकडाचेच. त्याचप्रमाणे 3 गुणांपासून झालेली पंचमहाभूते ही शिवाचेच मूर्तिमंत स्वरूप होय. सोन्याचा दागिना झाला तरी तो ज्याप्रमाणे सोन्याच्याच रूपाने शोभत असतो त्याप्रमाणे महाभूते व विषेंद्रिये ही देखील अभिन्नपणाने शिवस्वरूपच आहेत. सोन्याचा नाग केला असता त्याची फडा, शेपूट आणि वाकडा बाक अशा आकारामुळे त्याला नाग असे म्हणतात, पण तो खरोखर नाग नसतो, ते उत्तम प्रतीचे सोनेच असते. त्याचप्रमाणे हे जगही मद्रूपच आहे. प्रपंच हा ईश्वराहून निराळा नाही. याच अर्थी जीवशिवांचे अभिन्नपण श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला सांगत आहे. शिव हा स्वतः जीवाचा जीव आहे, म्हणून त्याचे शिवपण स्वतंत्र आहे असे म्हणतात. जीव आणि शिव या रूपांनी हा भिन्न भासतो, म्हणून जीवपण निराळे दिसते. समुद्र हा आपल्या अंगावर खोलगे भोवरे तयार करतो व धरतो, त्याचप्रमाणे श्रीहरीने ब्रह्मांड कमल उत्पन्न करून ते आपल्या नाभीमध्ये धारण केले आहे. म्हणूनच त्याला त्रिउज्वृब्ध
असे म्हणतात. त्या नाभी कमलामध्येच आपल्या लीलेने त्रैलोक्य धारण करतो. यामुळे श्रीहरीला पद्मनाम असे म्हणतात. सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचीच मूर्ती बसून सोन्याच्याच फुलांनी तिची पूजा करावी, म्हणजे ती तिन्ही एकरूपच असतात. त्याचप्रमाणे नाभी कमलामध्ये त्रैलोक्य धारण केले असता त्या तिन्ही लोकांमध्ये ऐक्यताच भासवते. म्हणून खरोखर श्रुतीच्या मुखातून पद्मनाम असाच शब्द बाहेर पडला. सुगंध आणि मृदुलत्व यामुळे पिवळी झालेली चाफ्यांची कळी एकटी दिसते, तर तीच ज्याप्रमाणे अनेक पाकळ्यांनी प्रफुल्लित होते, त्याप्रमाणे मी श्रीकृष्ण अनेक लोकांच्या रूपाने विकसित झालो आहे. हे कार्यकारण नव्हते, त्यापूर्वी मी अव्यक्त होतो असे समज. जो मी सत्यातील सत्य आहे आणि मला स्पर्शही करावयाचा नाही, अशी भेदाने शपथ घेतली आहे. कारण शब्द व दृष्टांत त्यापैकी कोणीच ज्याचं गावात शिरू शकत नाही, असा मी अपार, अनादी, अनंत, आद्य आणि अव्यक्त आहे. असे केवळ जे अभेद स्वरूप, त्या 3 प्रकारचे भेद कुठले असणार? ज्या स्वरूपाचा विचार करता करता लज्जित होऊन वेदसुद्धा परत फिरले, तेच माझे शुद्ध स्वरूप होय. तो मी सहाय्य करता साधनांचा समुदाय न जमिता स्वतःच्या लीला क्षोभानेच क्षुब्ध असा काळ होतो. मी आपल्याच सामर्थ्याने प्रबळ झालो आहे आणि माझ्याच शक्तीचा भयंकर विस्तार स्वतंत्र चेतवून ठेवला आहे. त्या माझ्या शक्तीचे विभागही मीच नीटनेटके विभागून ठेवले आहे. त्या विभागांचे विभाग मी सविस्तर सांगेल, ऐक. गुणांची शक्ती, देवांची शक्ती, मनाची शक्ती, इंद्रियांची शक्ती, महाभूतांची भूतशक्ती, या सर्वांमध्ये क्रियाशक्ती हीच मुख्यत्वा असते. जीवापासून ती अदृष्ट शक्ती उत्पन्न झाली, ती त्रैलोक्यामध्ये अनिवार्य आहे. हराला सुद्धा खरोखर आटपत नाही अशी आर्त्यष्टशक्ती अनिवार्य आहे. अष्टशक्तीने जीवाला बद्ध करून जे अगदी आपलेसे करून टाकले आहे, तिला आवरायला मला हे सामर्थ्य नाही. ज्याप्रमाणे राजाज्ञा असेल ती खुद्द राजाला सुद्धा पाळतो, त्याप्रमाणे अष्टशक्तीचे उल्लंघन मी मुळीच करीत नाही, हे लक्षात ठेव. जीभ कापून देवाला वाहतात असे नाक मात्र कापीत नाही. त्याप्रमाणे मी कर्माची स्थिती नाहीशी करतो, पण अदृष्टाची गती मी तोडत नाही. अथवा विशेष करून निश्चितपणे असे समज की माझी शक्ती, मी माया, तिला आलिंगन देऊन बसलेला असा तो मी एकटाच त्रैलोक्यामध्ये अनेक व्यक्तिरूपांनी भासमान होतो. जो जीवनमुख झाला तोच मत्स्य स्वरूपाला येऊन पोहोचला, परंतु तोही अष्टदष्टानेच बांधला गेला असल्यामुळे देहरूपी गृहामध्ये आपोआप नाना प्रकारे वागत असतो. जनक राजा ज्या राज्यपदावर शोभत होता, शुक्राचार्य आपल्या प्रारब्धाप्रमाणे नग्नस्थितीतच राहत शुकाचार्य आपल्या प्रारब्धाप्रमाणेच नग्नस्थितीतच राहत असे. नारदाने तर नेहमी लोकांमध्ये कहलच लावीत असावा असा तो प्रारब्ध गतीने विनोदी बनला होता. वसिष्ठाला उपाध्येपणा करावा लागला. भीष्म शरपंजरी निजला. याज्ञवल्क्याला 2 बायका असून प्रारब्धाच्या तावडीत सापडून तो त्यातच वागत असे. उद्धवा, ह्याप्रमाणे प्रारब्धाची शक्ती त्रैलोक्यामध्ये अनिवार्य वाढलेली आहे. ज्याप्रमाणे गरुडाच्या हातातील वानर असतो, त्याप्रमाणे त्या अदृष्ट गतीने जीव बांधलेले असतात. ह्या त्रैलोक्यामध्ये मी एक असून त्या जीवांच्या प्रारब्ध गतीने अनेक व्यक्तिरूपाने भासमान होतो. विश्वतश्चक्षु असे श्रुतीत म्हटले आहे. यावरून या सर्व निरनिराळ्या व्यक्तीच मीच एक असल्याचे स्पष्ट होते. मातीचे गोकुळे केली आणि त्यांना निरनिराळी नावे व निरनिराळे आकार करपून ती पूजली, परंतु ती सारीच मातीत साठलेली असते. त्याप्रमाणे सृष्टी ही माझ्याच रूपाने व्यक्त झाली आहे. ज्याप्रमाणे आपण एकटा एकच असून निद्रेला वश झाला म्हणजे स्वप्नामध्ये आपण अनेक रूपे धारण केल्याचे पाहतो, त्याचप्रमाणे मीही विश्वात्मा आहे असे समज. ज्याप्रमाणे वडाचे बी केवळ अगदी लहान असते व त्याला जमीन व पाणी मिळालेले असते, त्यांचा अंकुर वाढून अत्यंत बळकट व अफाट विस्ताराचा असा वृक्ष दिसू लागतो, त्यावेळी त्याचे नाम, रूप, पुष्प या सर्व रूपामध्ये ते मूळचे बीजच वास्तविक भासू लागते. त्याप्रमाणे विश्वाच्या आकाराने केवळ चिदात्माच सर्वत्र भासमान असतो. मूळ बीजाची जी गोडी असते, तीच गोडी वाढत वाढत मोठ्या आकारामध्ये वाढली. ऊसाच्या प्रत्येक कांडामध्ये ज्या प्रकारची गोडी असते, तीच ऊसाची मूळ अधिकृत गोडी होय. त्याप्रमाणे मूळ कारण चिदात्माच आहे. त्याच्यापासून जे जे तत्व झालेले आहे ते शुद्ध चैतन्यानेच भरलेले आहे.
सर्व जग चित स्वरूपच होय. ऊस हा सर्वांगाने सर्वच बीजरूप असतो. बीजरूपानेच ऊस सफल होतो. त्याप्रमाणे चिन्मात्र हेच जगाचे मूळ होय आणि ते सर्व जग चित स्वरूप होय. बीज आणि ऊस ही दोन्ही एकरूप असतात. त्याचप्रमाणे प्रपंच हा चित स्वरूपच आहे. याच अर्थाने श्रीकृष्ण अत्यंत अगत्याने कृपापूर्वक सांगत आहे. याकरता संसार म्हणून जो सर्व आहे तो माझ्यामध्येच ओतप्रोत भरलेला आहे. माझ्यापासून निराळे असे खरोखर अणुमात्रसुद्धा येथे काही नाही. याच अर्थीचा दृष्टांत देव उद्धवाला सांगतात. ज्याप्रमाणे खरोखर कापसाचे बारीक बारीक धाबे कातून त्याचे निश्चित असे एक वस्त्र केले म्हणजे त्यात वस्तुतः आडवे तिडवे विणलेले तंतूच असतात, त्यांना वस्त्र हे नावही व्यर्थच होय. त्याप्रमाणे संसार हे नावही व्यर्थच होय. वास्तविक त्यांच्या रूपाने मी भगवंतच स्फुरद्रूप होत असतो. वास्तविक पाहू गेले तर सूत हे स्पष्टच दिसत असते. असे असता त्यांचे नाव लुगडे असे म्हणतात. त्याप्रमाणे आपणापुढे प्रत्यक्ष चैतन्य खेळत असतानाही वेडे लोक त्याला संसार असे म्हणतात. सुताशिवाय ज्याप्रमाणे वस्त्र दिसत नाही त्याप्रमाणे माझ्याशिवाय प्रपंच दिसत नाही. असे असता उद्धवा, ज्यांना मी प्राप्त झालो नाही त्या लोकांचे नशीब कसे ते पहा. मीच नाही असे म्हणतात. याप्रमाणे मी सर्वव्यापी विश्वात्मा आणि विश्वात भरलेला असल्याबद्दल आता वृक्षाची दृष्टांताने येथे मी तुला सांगितले. मला पाहण्याचा ज्याचा निर्धार आहे त्याला केवळ सर्वेश्वरच आहे. मला न पावलेला जो मनुष्य असतो त्याला संसाराचाच भास होतो. मी जो सर्वात्मा व सर्वेश्वर आहे तोच भ्रातिष्ठ माणसाला संसाराचा मोठा वृक्ष वाटतो. त्याच संसार वृक्षाचा विस्तार श्रीकृष्ण स्वतः सांगतात. भ्रांतीमुळेच हा संसार वृक्ष उत्पन्न होऊन कर्मरूप जाळाने थोर फोपावला आहे, जो जीर्ण जुनाट व अत्यंत विस्तीर्ण असा असून फळापुष्पांनी ओथंबलेला आहे. त्याचे बीज कोणते, मूळ कोणते, रस कोणता, फळ कोणते इत्यादी ज्या प्रश्नाच्या योगे करून सर्व जीव भ्रमात पडले आहेत ते सर्व मी सविस्तर सांगेल. भ्रमरूप भूमीमध्ये पाप पुण्य या जोडीने जोडबीज पडतात हा वृक्ष उत्पन्न होतो आणि त्याच्या शेंड्यावरती कल्पना वाढते. ज्याप्रमाणे पान, फूल आणि फळ दिसत नसून वेलाच्या अंगामध्ये दोऱ्याप्रमाणे तंतूच सर्व भरलेले असतात व त्याच तंतूंनी वेलाची प्रबळ वाढ होते, त्याचप्रमाणे कल्पनांच्या शेंड्याने संसार हा बळकट झाला आहे. कर्मरूपी पाटाच्या पाण्याने अविद्यारूप आळे भरले आणि ज्या अनंत वासना तीच मुळे खोल जाऊन त्यांच्या बळकट आधारामुळे हा वृक्ष मुळीच हालेनासा झाला. सूक्ष्म वासनारूप कोट्यावधी मुळ्या खाली जाऊन रुतून बसलेल्या असतात. त्या संकल्प विकल्पांच्या रूपाने चहूकडे पसरून त्याच्याखाली जाळे माजलेले असते. संचित मानांचे असंख्य वाफे पाण्याने आधीच तुडुंब भरलेले असतात. आणखी त्यावरही दुसराही प्रवाह येऊन ते पूर्वी भरलेले वाफे पुन्हा पुन्हा ते भरीतच असतो. त्यामुळे हा संसार वृक्ष अतिशय बळकट होऊन नित्य नवी वाढ धरतो. सगुण गुणांच्या वाढीवरती त्रिगुणात्मक अहंकाराचे त्रिदळ फुटते. त्रिगुणांच्या गुणांचा प्रकार तर काय, ते एकमेकांमध्ये अगदी गुंतून राहतात. ते परस्परांच्या अंगावर पडून मिसळून जातात व एकत्र वाढीने मोठे वाढतात. पंचमहाभूतांच्या मोठमोठाल्या खांद्या तर प्रपंचाही बाहेर जातात आणि त्या एकमेकांवर पसरतात व एकमेकांमध्ये मिसळून वाढीस लागतात. या वृक्षाला मुळापासून गाभ्यातून मनोमन खांद्या वाढलेल्या आहेत. त्या खांद्यांच्या खेळाला दिशेंद्रियांचे फाटे फुटलेले आहेत. ते त्या खांदेच्या मंद मंद झुळकेने डोलत असतात. त्या प्रत्येक शाखांमध्ये सुखाने राहण्याकरता दैवतेही आलेले असतात. ती कर्माचा आधार करून आपल्याच शाखेवर बसतात. 10 प्रकारच्या वायूचा सोसाटा उद्भवतो. त्यामुळे ते झाड डोलते आहे असे दिसते. त्यामध्ये 2 पक्षांचे अत्यंत गूढ व अतर्क्य असे एक घरटे आहे. जेथून आत्मज्ञान उत्पन्न होते तेच घरटे होय. तेच हृदय मंदिर. त्यात जीव आणि परमात्मा हे दोघेजण पूर्णपणे अतर्क्य अशा रीतीने राहतात. जो देहाभिमानी जीव आहे आणि जो निराभिमानी परमात्मा आहे अशा दोघांजणांनी मिळून हृदय मंदिराचेच घरटे केले आहे. जीव हा संकल्प विकल्प प्राप्त करून देणार आहे आणि परमात्मा निर्विकल्प स्थिती देणार आहे. या दोघांची ही वस्ती हृदयांमध्येच असते. यामुळे खरोखर हे त्यांचे घरटे होय.
आणखी पहा, वात, पित्त व कफ ह्या त्या संसाररूप वृक्षाच्या अंतरसाली होत. हे भक्तोत्तमा उद्धवा, याच कारणाने त्यांना वल्कलके म्हणण्याजोगे महत्त्व आले आहे. हा वृक्ष आकाशातून उंच वाढवला आहे आणि शून्याच्याही खाली लांबपर्यंत गेला आहे. तसेच विस्ताराने जो सभोवती दिशांचा मर्यादा फोडून कितीतरी पसरला आहे. अशा प्रकारे विस्ताराने फोफवलेला तो वृक्ष आपल्या मदाच्या भरतीने उमळून पंचसात्मक विषयांच्या अत्यंत मधुर धारांचा वर्षाव करू लागतो. श्रुती आणि स्मृती हीच त्या वृक्षाची पाने आहेत आणि त्यात स्वर्गसुख फुले फुललेली आहेत, ज्यासाठी याज्ञिकरूपी भ्रमर मोठ्या वेगाने झेपा घालीत असतात. त्या वृक्षाची सुख व दुःख ही दोन्ही जावळी फळे असून ती नेहमी एकत्र मिळालेली असतात आणि त्यांच्या शेंड्यापासून बुडख्यापर्यंत तीच दोन फळे त्याला येतात. जितकी दूरपर्यंत सूर्यमंडळे दिसतात तितका या वृक्षाचा विस्तार आहे आणि तितक्यांनाही कर्मप्राप्ती ही सुखदुःखाची फळे देतच असते. सूर्यमंडळापर्यंत हा वृक्ष आहे असे म्हटले म्हणून चंद्रमंडळादी जी सर्व आहेत ती संसाराचे भय नाही असे समजू नकोस. उद्धवा, मी सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती आहे. त्या माझ्याशिवाय जेवढी म्हणून स्फूर्ती स्मरण पावतेपर्यंत संसारभय हे खरोखर आहेच ते खात्रीने समज. सूर्याचे जे मंडळ आहे तेही केवळ संसारामध्येच आहे. म्हणून या वृक्षाचे फळ जो खात नाही तोच रविमंडळाला भेदून जातो. या वृक्षाची येथे दोनच फळे आहेत आणि त्या दोन फळांचे भोगतेही दोनच आहे. ते दोघेही संसारातच असतात. हे तुला सांगेन, ऐक. दुःख स्वरूप फळाचे जे भोगते असतात ते मनाने अत्यंत विषयासक्त असतात. जणू काय ते गिधाडरूपी गृहस्थ असून ते विधिबाह्य रीतीने विषयांचे सेवन करीतात. ते ग्राम्य विषयांमध्ये अत्यंत तत्पर असतात म्हणून त्यांना ग्रामचर असे म्हणतात. गावातले गिधाड म्हणजे घारी अशा असतात. तसे जे हे विषयांना तत्पर असतात, ज्याप्रमाणे घार आकाशामध्ये उंच जाते आणि तेथून एकदम आमिषावर त्याची उडी पडते, त्याचप्रमाणे उत्तम नरदेह प्राप्त झाला असतानाही जे विषयाशी झटपट करीत झोंबत असतात असे ते मनाने विषयासक्त असतात व जे अधोगतीलाच जाण्यास योग्य असतात ते दुःख फळाचेच खरोखर भोगते असतात, हे निश्चित समज. उद्धवा, जे कोणी गृहस्थाश्रमाचा त्याग करून वनवासी वानप्रस्थाश्रमी झालेले असतात त्यांनाच सुखफळ प्राप्त होते, हे निश्चित समज. त्या सुखाच्या फळांचे जे विभागी यथाशास्त्र संपूर्ण कर्मे केल्यामुळेच ज्यांचा मार्ग चालता येतो असे ब्रह्मस्थानाच्या शेवटापर्यंत इतर सारे स्वर्गही आहेत. ब्रह्मचर्याश्रमाने वेदाध्ययन करावे, गृहस्थाश्रमाने अग्नीची आणि ब्राह्मणांची पूजा करावी आणि वानप्रस्थाश्रमामध्ये वनात राहून वनातील फळे भक्षण करून असावे, अशा अनुक्रमानेच वागले असता क्रमाने मुक्तिस्थान म्हणजे ब्रह्मस्थान ज्यांनी प्राप्त करून घेतले ते ब्रह्मस्थानामध्ये राहणारे लोक सुखाच्या फलाचे भोगते होत असे समज. इतर स्वर्गामध्ये सुखप्राप्ती होते पण जेथून पुन्हा जन्माला यावे लागते असे ते मार्ग आहेत. ब्रह्मस्थानामध्ये एकदा वस्ती झाली की त्यांना क्रमाने मुक्तीच प्राप्त होईल. मुळात अरण्यवासी असेच पद आहे ज्या पदाने वानप्रस्थ असाच बोध स्पष्ट केला. तेथे संन्यासी हा अर्थ घेतलेला नाही, कारण संन्यासाला वनवासी असे म्हणता येत नाही. संन्यासाला राहावयाची जागा वेदामध्ये मुळीच सांगितलेली नाही. त्यांनी स्वदेहाने हवन केले असल्यामुळे त्यांना राहावयास नेमलेले स्थान नाहीच. जे वीर ज्या होमामध्ये अविद्याधिक कर्मप्रवृत्तीच जाळून टाकतात ते संसाररूप वृक्षांची फळे खातील, हेही म्हणजे संभवत नाही. जागृतीतील पाहुण्याला स्वप्नातील घरी जेवावयास पाठवावे त्याप्रमाणे मनोवासनाशून्य संन्यासी संसार सुखाचे भोगते कसे होतील? ज्यांनी विरजा होमामध्ये आपले कर्म जाळून टाकून ब्रह्म तेच मी आहे हे सूत्र साध्य केले त्यांना अरण्यात किंवा गावामध्ये नियमित निवासस्थान कोण नेमून देणार? आकाशाला बिऱ्हाडाला जागा द्यावयाला कोणते घर ठरवावे? ज्याप्रमाणे जे संकल्प त्याग केलेले संन्यासी असतात त्यांना राहण्याची जागा कोण नेमून देणार? हे संकल्प त्याग केलेले संन्यासी असतात त्यांना अरण्यवासी असे कोण म्हणेल? याकरता मायात्मक अशा संसार वृक्षाच्या फळाचे भोगते असे त्यांना म्हणता येत नाही. मुळातील पद अरण्यवासी असे आहे ते वानप्रस्थाच्याच वाट्याला आले आहे, कारण वानप्रस्थाश्रमी हा नेहमी वनामध्ये राहणारा असतो म्हणून दुसऱ्या फळाचा तोच भोगता होय. आता संन्यासाची सुखप्राप्ती ऐक. तीही की दोन्ही फळे मिथ्या आहेत असे समजतात. त्रिभुवनामध्ये सर्वत्र मीच एक आहे असा अनुभव निश्चयपूर्वक त्यांना झालेला असतो. हा जो अनेक रूपांनी पसरलेला विस्तार दिसतो
तो खरोखर मी चिदात्माच आहे अशा निश्चय गुरुमुखाने जाणून घेऊन ते माझे सुख खरे पावले आहे. ते मत्स्यस्वरूप होऊन मला पावले, माझ्याच सुखाचे सुखरूप झाले, सुखदुःख फळांना मुकले आणि संसारात येण्यापासूनही सुटले. संसार हा मायामय असल्यामुळे मिथ्या भासरूप आहे असे जो जाणतो तो वेदवेत्ता व विद्वान होय. त्यालाच परमहंस असे म्हणतात. तो विश्व हेच आपले घर समजून राहणारा असतो. अशा पदाची प्राप्ती होण्याला अनन्य भावाने गुरुभक्ती करावी, त्यानेच संसाराची निवृत्ती होईल. तेच श्रीकृष्ण सांगत आहे. प्रथम सत्संगती सांगितली, तिने माझ्या पदाची प्राप्ती होते. त्याच अध्ययनाच्या शेवटी गुरुभक्ती करावी असे सांगतो. भिन्न भिन्न प्रकारची कोट्यावधी साधने केली तरी सद्रूपीने भजन केले नाही तर संसार वृक्षाचे छेदन व्हावयाचे नाही. ज्याप्रमाणे शूरांची स्वतःचीच शक्ती खरोखर शत्रूचा नाश करणारी असते, त्याप्रमाणे संसार वृक्षाला छेदणारी केवळ एक गुरुभक्तीच आहे असे समज. पातक नष्ट करण्यास ज्याप्रमाणे गंगाजळ समर्थ आहे, त्याप्रमाणे गुरुभक्ती ही संसार भयाचे भस्म करते, हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. सत्यव्रताचे ग्रहण हे म्हणजे पातक आपोआप पळून जाते. ज्याप्रमाणे गुरुचे भजन केले असता संसाराचा क्षय आपोआप होतो, मारुती दृष्टीस पडला असता भूते 12 वाटांनी पळतात, त्याचप्रमाणे गुरुभजनाचा तडाखा सुरू झाला की संसाराचे भय हा म्हणता पळून जाते. मरताना अमृतपान घडले तर मरणाचाच मरण येते, त्याप्रमाणे गुरुभजन केले असता जन्ममरण मरून जाते. अंतकाली अकस्मात हरी असे म्हटले असता यमदूतांनाही